का होवे हा मालकीन जवान आहे म्हणून तू तिले खरं खरं ना तू ना त्या मालकीनीवर तुझ्या डोळा लाज नाही वाटत का बे तुले आपल्या मालकीने विषय असा बोलते एवढे गंदे विचार का बे फेकून दे आपला डोसकर मेंदू मग अबे गंदे चांगले विचार असते तर मालकीनला असं मला धुरा धुरा भाजीत नाव तर हे का भाषा का बे तुझी हे चुकलं बेटा नाही का आता बोलल्यावर मग आणि काऊन नाही सांगलास का बे मी का म्हणतो हा आमच्या मालकीन बाईलाही ते चांगलं वाटत होतं माझ्यासाठी पोरगी पाहतील तर बरं होईल रे मग पाहतील म्हणजे पाहतीलच मित्रा हा. मित्रा, तू माझा मित्र आहेस हो जिगरी दोस्त आहेस असं अरे जीवाला जीव देणारा मित्र असा कधी मी पाहिलाच नाही मित्रा तू बस इथे. याले कधी कुत्रा चावला मी बसू बस इथे मित्रा अबे पण एवढा लाड काऊन आला माझा अरे बस तू अरे माझा मित्र खरा मित्र असावा ना तुझ्यासारखा आवाज येते का मित्र असावा तर तुझ्यासारखा अरे मित्र दोस्त अबे पण काऊन लाड करून आलास तू अरे मी झोपण्याच्या अगोदर कोणी आपल्या देवाची पूजा करतात ना अगरबत्ती लावतात ना पहिलं नाव तुझं घेतो तू माझा यार आहेस लंगोटी यार आहेस दोस्ताचा दोस्त आहे अबे दोस्ता तू मला बकरा तर नाही बनवून राहिलास ना नाही दोस्ता मग काव माझी फक्त एकच इच्छा आहे बोल दोस्ता आता तू बोल आणि ती इच्छा तू पूर्ण करशील अरे, माझी खात्री आहे जीव देतो तुझ्यासाठी बोल काय करू बोल तुझ्यासाठी हीच तुझ्याकडून अपेक्षा होती मित्र बस दोस्ता बोल रे, तू एवढं माझ्यासाठी करतोस ना मी तुझ्यासाठी एवढं नको करू सांग काय करू बोल फक्त दोस्ता हा तू माझी कविता ऐक याच्या पूर्वी बहुत कविता ऐकल्या तुझ्या माझा जीव घे मर्डर कर पण कविताचं नाव घेऊ नको सांगून ठेव. मित्रा हा, नको खबरदार बोलूच नको अजिबात अबे मी पहिला आहे मित्रा ऐक रे. अबे नाही ना बे मित्रा हा नाश्ता चारतो मी चुलीत गेला नाश्ता बिर्याणी चारतो तूच खा अबे दारू पास अबे तूच बेबे असा बोलू नकोस रे असे बोलून माझ्या हृदयाला छिद्र नको पाडूच रे अबे पण तुझी कविता ऐकून माझे कान फुटतील माझा दिमाग फाटल त्याचं का बे मित्रा हा तुला मी 2000 रुपये देतो 2000 दे नगद नगद दे 2000 रुपयासाठी एक वेळ मराले का कस कशी 2000 पूर्ण आहे आहेत बरोबर पूर्ण आहे मार आता मार पैशासाठी काय नाही. तुला नाही सोडणार मित्रा अबे आज तू मेलास तरी चालेल पण माझी कविता तुला ऐकावीच लागेल ऐकता ऐकता तू स्वर्गवासी झालास तरी चालेल मित्रा झाली ऐकून नाही सुरुवातच करायची मित्रा अबे आता बोल ना बे मनाच्या धुंदीत काय नाही वाटलं रोजच वाटते बोल तू पैसे घेतलो नाही मी. मनाच्या धुंदीत मनाच्या धुंदीत मनाच्या अबे आता बोल ना बे तुला बोल ना मनाच्या धुंदीत सखे काही नाही वाटत अबे हे ऐकू ऐकू लोक तर किती पागल
पैसे ठेवून अबे तर बोललं मी ऐकत आहो का बे. मनाच्या धुंदी मनाच्या धुंदीत सखे साजनी तू तेल लावून येणार. तू मरतेस माझ्या हातून. तू मेलाच नको माझ्या हातून. एक शब्द पुन्हा बोलायचा नाही. डोमा मालक काय चाललं तुझं? बरं झालं तुम्ही आधी खाली फेक. तुम्ही बरं झालं तुम्ही आल्या तर मालक, नाहीतर याने माझा जीवच घेतला असता. काय मूर्खपणा चालवला इथे? मनाच्या धुंदी ए, चुप. हे बघ, फालतू गोष्टीकडे माझ्याकडे वेळ नाही. मला एक सांगा, मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? झालं साहेब, एक नंबर काम केलं मी. पूर्ण तू काय केलंस? मी केलं. तू होस का बे? मी हो ना बे. मी हो. अबे, खबरदार, नाव नाही घ्यायचं मध्ये. मालक मी तुमचं मॅनेजर आहे. हा साधा ड्रायव्हर हा का करू शकणार? मीच नेलो की मला घ्या तिकडं. हा आणि मालक बस झालं तुमचं काम. इकडे या. मला एक सांगा, आपल्याला पाहिजे तशी मुलगी मिळाली ना? अगदी मिळाली साहेब. तुम्हाला सांगतो एकदम सुंदर आणि सेवाभावी आहे. म्हणजे एकदम मस्त आहे. मुलगी मस्त आहे. ठीक आहे, हा. खरंच चांगलं काम केलं तुम्ही. पण मला एक सांगा, ती मुलगी गरजू आहे ना? मालक ते गरोदर नाहीये. अबे, लग्नाच्या अगोदर ते कशी गरोदर होईल? ए, मूर्ख आहेस का तू? आणि तुमचा विचार आहे का गरोदर करायचा? अबे काय बोलतो बे तू बे? अबे गरोदर नाही म्हणला. अरे गरजू म्हटलं, गरजू. हा तेव्हाला म्हणजे म्हणलं. तिला त्या कामाची गरज आहे का हे विचारलं मी. आहे मालक आहे. मालक तिचा भाऊ ब्रेन ब्रेन ट्यूमर. ट्यूमर झालेला आहे आणि 5 लाखाची गरज आहे मालक, आणि त्यासाठी ती एकदम तयार आहे. बरं आहे, पण तिला हे स्पष्ट सांगितलं ना तुम्ही जी की ज्याची सेवा करायची आहे तो मुलगा पागल आहे म्हणून? सांगितलं मालक, तिला स्पष्ट सांगितलं. पण एक आहे साहेब, तिनं मालक एक गोष्ट माझ्याकडून वदवून घेतली. ती अशी की म्हणजे बघा, पागलपणात तिच्या जीवाचं किंवा अब्रूचं कमी जास्त नाही झालं पाहिजे. तसं मला तुम्ही म्हणजे विश्वास हे बघ, द्या. तसं काही होणार जी. नाही. तसं मी तुला वचन देतो. ठीक आहे साहेब, मग तिला आणायचं काम माझं. पण ती मुलगी प्रामाणिक आहे ना? अगदी प्रामाणिक साहेब. नाहीतर मध्येच काम सोडून पडून जाईल. नाही नाही साहेब, तिला गरज आहे. खरं तो तिच्या भावाला ब्रेन ट्यूमर झालाय. 5 लाख रुपये ऑपरेशनसाठी गरज आहे साहेब, आणि म्हणून ती तयार झाली आहे. आणि प्रामाणिक मुलगी आहे. मी गॅरंटी घेतो साहेब तिची. मला एक सांगा, जी. ती दिसायला वगैरे कशी? अजी मस्त आहे. नाही म्हणजे आपली पल्लवी सुनबाई होती ना, अगदी हुबेहूब तिच्यासारखीच आहे साहेब. काय काय सांगतोय का? आणि तुम्हाला कधी कधी वाटेल की बा हा चमत्कारच आहे आपल्या कडचा. अरे वा वा वा, असं जर असेल ना तर आपला मोहन अपेक्षेपेक्षा लवकर दूर असतो. जी खरंच छान केलं तुम्ही. जी जी धन्यवाद साहेब. एक काम करा, जी हे 2 लाख रुपये बरं बरं तिला ऍडव्हान्स म्हणून द्या. बरं साहेब. आणि तिला सांगा या संपूर्ण कामाचे तिला 5 लाख रुपये मिळतील. जी 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 सांगितलंय. मालका एक कविता ऐकून दाखवू का? एक नंबर काम आहे. अबे तुझा मॅनेजरचा नाही का, तुझं प्रमोशनच होऊन जाईल. असं? ऐकव. ए, असली फसड चालली तुमची. काय नाही जी, मालक मी सांगतो तुम्हाला. मालक काम माणूस आहे जी, त्याच्या मॅनेजर एवढा मॅनेजर आहे मला माहिती आहे. जी विद्वान माणूस आहे. एवढा विद्वान माणूस पाहिलोच नाही. म्हणजे आपल्याचा कलाकार आहे माणूस तो. हे विद्वान, हा, कलाकारीमध्ये विद्वान आहे. जी. नाहीतर त्याचा विद्वान की आजपर्यंत मी कधी बघितला नाही म्हणून म्हणतोय. हा साहेब, आत्ता पहा. नाही ऐकव म्हणलं तर पैसे दे. पैसे देऊ का? पण ऐकव. हो, 500 रुपये देतो. दे बेटा. मी त्याला सांगितलं साहेबांना ऐकव म्हणून. अच्छा, म्हणजे हा कविता केव्हापासून करतो? कधीपासून रे? लहानपणापासून. मग ऐकाय ऐकव. एखादा आपला प्रोग्राम वगैरे असला की याला कविता ऐकवायसाठी बरा पडेल. आणि साहेब याची सवय आहे, पैसे देऊ देऊ कविता ऐकवतो साहेब तो.
म्हणजे तुला पगार जास्त झाला की काय नाही मालक, माझा प्रचार करायचा आहे मालक, खरोखरी जायचंय, घरात घुसून सांगायचंय मी कवी आहे मालक. तर पहा, ऐक मनाच्या धुंदीत अरे वा छान शब्द आहे. हो हो पुढे पुढे मनाच्या मनाच्या धुंदीत मनाच्या धुंदीत मनाच्या धुंदीत हे पुढे काय मनाच्या धुंदीत हा आलं लक्षात पुढे काय तर तेच आहे, मनाच्या धुंदीत मनाच्या धुंदीत. ए, मूर्ख आहेस का पुढे बोलणार काय आहे ते सगळे साजनी अरे वा पुढे पुढे तुम्ही तेल लावून येणार. हा कुठला कविता आहे कविता आहे मनाच्या धुंदीत सखे साजनी तू तेल लावून ये ना. मालक, सरळ मनाला पैसे द्या म्हणून हे घ्या 500 रुपये, हे घ्या 500 रुपये. असली होत. याचं काय करू मी माझी कविता ऐका, बसा तुम्ही ना, कविता ऐका. मनाच्या धुंदीत ए मनाच्या धुंदीत मनाच्या धुंदीत. अबे एक काम कर, तो फोटो आहे ना तुझ्याकडे त्या पोरीचा तो दाखव ना बे, मला खुश होऊन जातील पुन्हा दुसरी कविता ऐकतील ना तुझी. हा मुलीचा फोटो. हा मुलीचा फोटो आहे मग हाच मुलीचा फोटो आहे अरे मुलीचा फोटो मी शोधून काढलेला आहे. अरे मुलीचा फोटो म्हणून एका म्हशीचा फोटो देतोयस मला पागल कुठला. मनाच्या धुंदीत सखे साजनी मनाच्या आणि हे कोण जास्त पाहिजेत? ए मूर्खा तुला एक चांगला सल्ला देतो यानंतर कधी कविता करायची नाही आणि मला जर कळलं की तू कविता करतोयस तर मी तुला नोकरीवरून बाहेर काढून देईन कळलं का चौकीदार ठेवा साहेब, चौकीदार तो त्याच लायकीचा आहे. मला वाटतं याची ती पण लायकी नाही मूर्ख कुठला. चला आपलं काम करा चला चला. अरे, रे बापू, तुझा तर चांगला बदला घेतो रे बापू. हा साहेब, आणखी एक काय? वेळा ऐका जी. ए मूर्खाचा चोळा मारीन मी तुला निघेतून मनाच्या धुंदीत